रेडिओ जात असला तर हवाच होता, पण 250-300च्या खाली तो द्यायची आमची तयारी नव्हती. त्यातून हा फाटका आणि एका दृष्टीने भयंकर माणूस. रेडिओ एखाद्या जाणत्याला दाखवून मग 250पर्यंत घ्यायला केसू तयार होता. मला ही किंमत ठीक वाटली होती. एवढे तरी द्यायला कोण तयार होणार होतं? शिवाय एका गरीबाला एक वस्तू दिल्याचे मला स्वतःला तरी समाधान होतेच. केसू म्हणाला होता, साहेब, तुम्ही माझ्याशी फार चांगले वागत आहात. मी गरीब काय फेड करणार? हा रेडिओ नेतो. तुमचेही काम होईल आणि मला गरीबालाही तुमची आठवण राहील. सौने तोड काढली. केसूने 300 रुपये रोख आधी डिपॉझिट म्हणून आणून द्यावे आणि रेडिओ दाखवायला घेऊन जावे. सौदा ठरला तर त्यातले 50 परत करायचे. केसू याला तयार झाला. इतकेच नव्हे तर 2 तासाच्या आत 300च्या नोटा घेऊन आला. मी ऑफिसला गेलो होतो. सौने त्याला रीतसर पावती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी हा सौदा झाला. केसूने स्वतः घरावर चढून एरियल वगैरे काढून घेतली. रेडिओवर टाकायला एक विणलेला रुमाल होता. तोही अर्धवटे आठवण म्हणून मागून नेला. एका दृष्टीने आम्ही खुशीत होतो. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले होते. पण 2च दिवसांनी गल्लीच्या कोपऱ्यावरील हॉटेलात मी सहजच गेलो तर तिथे आमचा रेडिओ दिसला. चौकशी करताना कळून आले की केसूने तो आमच्याकडून घेऊन 300ला विकला होता. दुकानदार मला म्हणाला, साहेब, मला का विचारलं नाही? तुमचं 50 रुपयाचं नुकसान झालं ना? नुकसानीपेक्षाही केसूच्या या व्यवहाराने मी सर्द झालो आणि संतापलोही. ज्या माणसाला मी एवढी सहानुभूती दाखवली त्याने मला असे बनवावे आणि गरिबीचा, लाचारीचा आव आणून माझे धडधडीत नुकसान करावे? सौ ही हिरमुसली झाली, पण ती बोलल्याशिवाय राहिली नाही. तरी मी सांगत होते की भलत्या सलत्यांना घरात येऊ देऊ नका, पण तुम्हाला माणसांची पारख असेल तर ना. माझे समाधान या तत्वज्ञानाने होण्यासारखे नव्हते. माझ्या सहानुभूतीवर हा आघात होता. एक गरीब बावळट दिसणाऱ्या माणसाकडून हातोहात फसल्यानं माझा अभिमान दुखावला होता. हॉटेलवाल्याकडे निरोप देऊन केसूला पाठवून देण्याविषयी मी सांगितले होते. दुसऱ्याच दिवशी केसू आला. तो समोर दिसताच मी संतापाने खूप बोलून घेतले. केसू नेहमी